जय महाराष्ट्र. मी दिलीप सुरवाडे, शिवसेना नगरसेवक भुसावळ. नुकतेच भुसावळ नगरपालिकेने मालमत्ता कराचे पत्रक सुमारे 40,000 नागरिकांना वाटप करण्यात आले. या मालमत्ता करामध्ये भुसावळ नगरपालिकेने 10% करवाढ करण्यात येईल असे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षामध्ये गेल्या हप्त्यामध्ये जी मालमत्ता पत्रके लोकांच्या हातात पडली त्यामध्ये 10%पेक्षा जास्त, म्हणजे साधारण जे काही वाटप झालेले आहे त्यामध्ये पाहिलं असता 15 ते 20%च्याही वर आकारणी झालेली दिसून येते. आणि आम्ही जेव्हा शिवसेना म्हणून आमच्या पक्षातर्फे या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात आलं की अनेक ठिकाणी हा ठेका मालमत्ता कराच्या रिव्हिजनचा जो दिलेला होता त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी चुकीचे मोजमाप केलेले दिसून येते. आणि त्यामध्ये कुठेही माहिती न घेता अनेक ठिकाणी स्लॅबच्या ऐवजी कच्चे बांधकामच्या ऐवजी RCC अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी नोंद करण्यात आली आहे. मंदिरांना वेगवेगळ्या ठिकाणचे स्मारक अशा प्रकारच्या ज्याला करातून सूट देण्यात आली आहे अशा ठिकाणीसुद्धा धार्मिक स्थळांवर या कंपनीच्या लोकांनी जे काही मालमत्ता कराचं विवरण केलेलं होतं ती पत्रके तिथे देण्यात आली आहे. आणि म्हणून ही जी संपूर्ण बेकायदेशीर आकारणी करण्यात आलेली आहे याला संपूर्ण भुसावळ शहरातील नागरिकांचा अत्यंत संतप्त विरोध आहे. आणि म्हणून शेकडो नाही तर हजारो लोकांनी या मालमत्ता कराच्या बेकायदेशीर वाटपाविरुद्ध आणि जी काही बेकायदेशीर आकारणी झालेली आहे त्या विरोधात लोकांनी आपल्या हरकती नोंदवायला सुरुवात केली. आणखी याच्यामध्ये असा एक भाग दिसून आला की जी काही हरकती घेण्यात आल्या त्या हरकती घेताना नगरपालिकेने एक नमुना तयार केलेला आहे आणि तो लोकांना वाटप करण्यासाठी उपलब्ध आहे. परंतु या नमुन्यानुसार आम्ही आजच महाशय प्रांताधिकारी यांची भेट घेतली असता आमचे शिवसेना पदाधिकारी तिथे उपस्थित होते. आम्ही दुपारीच साधारण 4 वाजता हे निवेदन द्यायला गेलो तेव्हा त्यांच्याकडनं हा खुलासा आम्ही करून घेतला की अशा प्रकारे हरकतीचा जो नमुना वकिलांनी तयार केलेला आहे तो नाकारण्यात आला, तर या बाबतीमध्ये आपली काय भूमिका आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की अशा प्रकारे वकिलांचीसुद्धा याला गरज नाही. साधारण आम्ही जो नगरपालिकेतर्फे जो एक नमुना तयार केला आहे तो जरी आपण जमा केला तरी आपल्याला कुठलीही फी लागणार नाही. परंतु आम्ही जेव्हा बघितलं की नगरपालिकेने जो नमुना तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आपले आधारपत्र आणि प्रॉपर्टी खरेदीचे पत्रक, वेगवेगळ्या प्रकारचे असे पत्रकं साधारण 5 ते 6 प्रकारचे, म्हणजे तुमची मालकी आहे की नाही त्या मालमत्तेवर यासाठी प्रूफ म्हणून त्यांनी मागितलेली आहे. वास्तविक जेव्हा ज्या व्यक्तीला आणि ज्या मालमत्ता धारकाला हे मालमत्ता करपत्रक आलेलं आहे त्याच्या नावावर, त्या अर्थी ती मालमत्ता त्याचीच आहे या बाबतीत दुमत असण्याचं कारण नाही, तोच त्याचा पुरावा आहे. आतापर्यंत नगरपालिकेने प्रत्येकाला जे मालमत्ता करपत्रकं दिलेले आहेत ती अशाच पद्धतीने वाटप करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये कुठेही असं स्वतःचं ओळखपत्र त्याला लावायची गरज नाही. आम्ही हाही खुलासा
महाशय प्रांताधिकारी यांच्याकडनं प्रत्यक्ष ते पत्र दाखवून केला, तेव्हा त्यांनी सांगितलं की अशी काही गरज भासणार नाही. आम्ही शक्यतोवर लोकांना हे पत्रकं भरण्याकरताच दिलेली आहेत, त्यामुळे याच्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी आमच्या समोर मांडली आहे. आणि कालच जेव्हा भाजपाने, भारतीय जनता पार्टीने याच विषयावर महाशय मुख्याधिकारी यांना आमदारांच्या नेतृत्वामध्ये निवेदन दिलं आणि तिथे आपल्या मुख्याधिकाऱ्यांशी त्यांनी जी चर्चा केली त्यामध्ये हे मुद्दे घेतले, परंतु आमच्यासमोर असा प्रश्न उपस्थित होतो सामान्य नागरिकांसमोर, अरे राज्यामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे, आमदार भारतीय जनता पार्टीचे आहे, भुसावळ नगरपालिका ही काही सत्तेच्या बाहेर चालत नाही, त्यामुळे हिची आकारणी केलेली आहे. या आकारणीवर जर ती चुकीची होती तर एक आमदार म्हणून आणि आपल्या पक्षाची एक सत्ता असताना अशा प्रकारे अधिकारी जर चुकीचे कामं करत असतील तर आपण त्या सत्तेच्या माध्यमातून अशा अधिकाऱ्यांवर आपण योग्य ती कायदेशीर कारवाईसाठी पावलं उचलायला पाहिजे होती. परंतु प्रत्यक्षात आपण मुख्याधिकारी किंवा प्रांताधिकारी यांना भुसावळ शहराचे लोकप्रतिनिधी म्हणून कुठल्याही प्रकारे जाब विचारलेला नाही. आपण जी भेट घेतली त्यामध्ये अशा प्रकारचं कुठे दिसून येत नाही. उलट आपल्या पक्षातर्फे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी या करपत्रकाची जी होळी केली, हा एक प्रकारे डोंबाऱ्याचा खेळ असल्यासारखं हे चित्र दिसून आलं. जर सत्ता तुमच्या हाती आहे, अधिकारी आणि नगरपालिका तुमचं ऐकत नसेल आणि चुकीची आकारणी होत असेल तर नागरिकांना दिलासा देण्याचं काम आपण करायला पाहिजे होतं. परंतु आपण निषेध केला नगरपालिकेच्या कारभाराचा आणि ती होळी केली. होळी करणं हे आपल्यासारख्या सत्ता आपल्याकडे असताना अशा निषेध कशासाठी आपण केला. आणि म्हणून आज आम्ही प्रत्यक्ष जेव्हा आमचं निवेदन शिवसेना ठाकरे गटातर्फे दिलं तेव्हा ही बाब आम्ही प्रांत अधिकारी यांच्याकडनं सविस्तर समजून घेतली आहे. त्यांनाही आम्ही सांगितलं आहे की जर ही करवाढ, ही मालमत्तेची आकारणी जी बेकायदेशीर केलेली आहे ती जर आपण रद्द केली नाही तर आम्ही भुसावळ शहरामध्ये शिवसेनेतर्फे जनआंदोलन उभारू आणि त्याला आपण सर्वस्वी जबाबदार राहाल असा इशारा आम्ही शिवसेना ठाकरे गटातर्फे देण्यात आला आहे. याची खबरदारी आणि याची नोंद प्रशासनाने, महाशय प्रांताधिकारी, मुख्याधिकारी यांनी विशेष घ्यावी, अन्यथा त्यांना नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावं लागेल. हा इशारा आम्ही पुनश्च आपल्याला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.